सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. आपण सध्या डोंबेग्रामच्या लीळा ऐकतोय. त्यातीलच भाग 8 आज आपण घेणार आहोत. उत्तरार्ध लीळा क्रमांक 134 माहीम भट बोध प्रकरण निरूपण ही लीळा आज आपण श्रवण करणार आहोत. तर चला ऐकूया. सर्वज्ञांचे वास्तव्य डोंबेग्राम येथे राजमठात असताना त्यांनी आपण ईश्वर आहोत हे सराड्याच्या माहीम भट्टाला सांगितल्यानंतर ते 4 दिवसांनी पुन्हा सर्वज्ञांच्या दर्शनास आले. दंडवत घातलं, श्रीचरणा लागले व सर्वज्ञासमोर बसले व सर्वज्ञांना विचारलं, जीजी आपण तर परमेश्वर आहात, तर जीवाला ज्ञान कसे देतात याचे निरूपण करावे. सर्वज्ञ म्हणाले, परमेश्वर काही जीवांच्या ठिकाणी जीवांना परावणीच्या साह्याने आपल्या ईश्वरत्वाची जाणीव करून देतात. निष्काम भूत भजनाने ज्याला ज्ञानाधिकार प्राप्त झाला आहे अशा जीवाला परमेश्वर स्वमुखे परावाणीने बोध देतात. अर्थात जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर यांची यथार्थ कल्पना अधिकारी जीवाला आणून देतात. तसेच परमेश्वर प्रवृत्तीने अधिकाऱ्यांकडून बोध दिला जातो. त्या अधिकाऱ्याच्या शब्दात देखील परमेश्वराने परावाणीचा निक्षेप केलेला असतो. वैखरी म्हणजे वाचेच्या जिभेच्या साह्याने परमेश्वर, जीव, देवता आणि परमेश्वर या 3ही पदार्थांचे ज्ञान करून देतात. परा, पश्यती आणि मध्यमा या 3ही वाचांची कार्य करतात. बोध, बोधशक्ती आणि विज्ञानशक्ती या 3हींचे कार्य करतात. मनुष्य जेव्हा देवता विद्येच्या अधीन नसतो तेव्हाच त्याला ब्रह्मविद्येचा अधिकार असतो. ईश्वर ज्ञान देत असताना ज्या जीवावर अधिपत्य गाजवणारे लहान मोठ्या देवता दूर सरकतात. ईश्वर ज्या जीवाला बोध ज्ञान देतात तेव्हा जीव स्वरूपावरील देवतांचे मळ आणि कर्मलेप दूर करतात. ईश्वर ज्या जीवाला बोध ज्ञान देतात तेव्हा जीव 4 घटकांपर्यंत अगदी अनाथ होऊन राहतो. मग बोध दिल्यानंतर बोधदाता परमेश्वरावतार काही दिवस अनुस्तरणावस्था उलटेपर्यंत अर्थात त्याच्या आयुष्याच्या 56 वर्षापर्यंत वाट पाहतो आणि मग तोपर्यंत अनुसराला नाही तर जीवावर उदास होतो. मग काही जीव शरणागत येऊन त्यांच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार वागतात. त्याने सांगितले ते करतात व काही शरणागत न होता आज्ञाभंगच करतात. वरीलप्रमाणे परमेश्वर जीवांना बोध ज्ञान कसा देतो हे निरूपण ऐकल्यानंतर माहीम भट्टाने सर्वज्ञांना विचारलं, जीजी परमेश्वर कोणकोणत्या रूपात अवतार धारण करतो याबाबत निरूपण करावे. सर्वज्ञ म्हणाले, भट्टो, परमेश्वर 3 प्रकारचे मायाव्याप्त देहाचा स्वीकार करतात, अवतार धारण करतात. तो असा: 1 म्हणजे गर्भ स्वीकारतात, 2 म्हणजे एखाद्याचे जीवाचे प्रेत उठवतात, 3 म्हणजे एखाद्या जीवाला तो व्यापून असलेल्या देहातून काढून तो देह स्वीकारतात. परमेश्वर जीवाच्या भल्यासाठीच अवतरत असल्यामुळे तो आपल्या अवतार धारणेच्या क्रियेतून सुद्धा जीवांचे भलेच साधतो. अर्थात अवतार घेतल्याने माता पित्यांचे भले होते. पतित अवतारात ज्या जीवास देह स्वीकारतात त्या जीवांचे भले होते व दवडण्याच्या अवतारात ज्या जीवास दवडले जाते त्यांचे भले होते. सर्वज्ञ म्हणाले, भट्टो, परमेश्वर कच्छ म्हणजे कासव, मच्छ म्हणजे मासा होऊन देव स्वरूपामध्ये अवतरतात, मनुष्यामध्ये अवतरतात, पक्ष्यांमध्ये हंसरूपात अवतरतात. मनुष्य योनीत अवतरलेला परमेश्वरावतार वेडेपणा, पिसेपणा व मुकेपणा धारणा करतो, परंतु सर्व अवयव सर्व गुण संपन्नतेने युक्त असा अवतार कच्चित धारण करतो. अर्थात असा युक्त मनुष्यावर दुर्लभ होय. अवतार धारण करताना परमेश्वर सगळ्या देहधर्माचा आणि जीवधर्माचा स्वीकार करतात. उंचीत वाढ होणे, बळीत, पळीत, अक्षमतव, रोग्य, व्याधी हे देहाचे सहविकार. भूक, तहान, शीतोष्ण, भय, निद्रा, मलमूत्र हे शरीराचे कामे. राग, द्वेष, काम, क्रोध, मत्सर ही मनातली अवस्था. या सर्वांचा परमेश्वर स्वीकार करतात. शिवाय दवडण्याचा किंवा पतित अवतार धारण करताना परमेश्वर त्या दवडलेल्या किंवा पतित जीवांचे सर्व गुणदोष, लेपिक, सुखदुःख, व्याधी त्यांचा स्वीकार करतात. तसेच हर्ष, विषाद व विसरणे ही गुणही स्वीकारतात. यावर माहीम भट म्हणाले, जीजी वरीलप्रमाणे परमेश्वर अवतार धारण करतात तर मग जीवांना काही सुख दुःख देतात काय? सर्वज्ञ म्हणाले, भट्टो, असे काही नाही. आमचे सर्वच वर्तन आमच्या मनोधर्मानुसार चालते. परमेश्वरावताराचे स्वतंत्रतेने व स्वच्छतेने चालते.
तेथे कोणाचेही अधिक्षेप नसतो आणि जीवाला सुख दुःख त्यांच्या कर्मानुसारही भोगावी लागतातच. हो काजी? यावर पुन्हा माहीम विचारलं. जीजी, परमेश्वर युगायुगानुसार अवतार धारण करून क्रीडा करतात, तर ते कसे ओळखावे हे आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. आजसाठी एवढंच. बाकी तुम्हाला ही लीळा आवडली आहे का मला नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर आवडत असतील आपल्या ह्या लीळा तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांपर्यंतसुद्धा आपल्या स्वामींच्या लीळा पोहोचवण्याचं काम करत राहा. शेअर करत राहा व्हिडिओज, जेणेकरून सर्वांपर्यंत आपले व्हिडिओज पोहोचतील आणि ते लीळा ऐकतील. बाकी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. दंडवत प्रणाम.